नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आज आहे शुक्रवार म्हटलं की माशांचा वार. आणि त्या अकॉर्डिंगच सकाळी 4:45 वाजता उठलो आहे आणि आता पप्पांना सुद्धा उठवलंय आणि चाललोय मी साऊथ बॉम्बेला जाऊन ताजे ताजे मासे घेऊन येणार. तिथून बेसिकली ससून डॉक किंवा भाऊच्या धक्क्याला जाऊ, तिथून मासे खरेदी करू आणि मग बघू कसे मासे मिळत आहेत. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये मी दाखवेनच, सो स्टे ट्यून. आणि आता मी, पप्पा आणि माझा मित्र आम्ही तिघं जाणार आहोत. सो लेट्स सी मासे मिळत आहेत, कसे मिळत आहेत. आता वाजल्यात 3:45 आणि आपण आता स्टार्ट करू. सो मंडळी, वाजलेत साधारण 4 आणि आता आम्ही निघालोय साऊथ बॉम्बे म्हणजेच मेन मुंबईमध्ये चाललोय आम्ही. आणि भाऊच्या धक्क्यावर जातोय. भाऊच्या धक्क्यावरून मासे खरेदी करणार आणि शुक्रवार म्हटलं की मासे खाणार. माझ्या बरोबर माझा मित्र आहे अमेय आंगणे आणि बाबा संजय लब्धे, स्वतः मालक. आता आम्ही निघालोय, सध्या डोंबिवलीत आहोत, मानकोली ब्रिजवर आहोत आणि इथून आता आम्ही चाललोय. फायनली पाऊस पडलेला आहे, खूप गरज आहे पावसाची सध्या. इथे परत सुका झालंय, पण तेवढाच एक ढग होता वाटतं तिकडे. आहे सुरू झाले रिमझिम. ठाण्यात पोचलोय आता आम्ही. चालू आहे की नाही? तर आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही पोचलोय भाऊच्या धक्क्यावर. आणि इथे आता बेसिकली लिलाव असतो माशांचा. त्याशिवाय जर आपण बघितलं तर आपल्याला जर होलसेलमध्ये मार्केटमध्ये मासे घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि या ठिकाणी लिलाव सुरू आहे. ₹1,000 किलो. किती आहे एका वाट्यात? किती आहेत? आपले 4 चे 3.5.
तर मंडई बघू शकतो आपण, इथे पापलेट आहेत, हलवा आहे, सुरमई आहे. सो याच्यामध्ये मला हलवा जरा चांगला वाटला आणि आम्ही असं ठरवलं की आपण हलवा घेऊया. पापलेट पण चांगले होते, सुरमई एवढी ताजी वाटत नव्हती, पण हलवा आणि पापलेट ताजे होते. सो आम्ही शेवटी हलवा घ्यायचा विचार करतोय. ये घे बाबा, ये चांगल्या खरंच सांगते मामा, ये घे. पैसे पाण्यामध्ये न जाता. शेवटी हलवा पापलेट, हलवा पापलेट, हलवा पापलेट याच्यामधलं कन्फ्युजन संपलं आणि माझं मन हलव्यावरतीच गेलं. सो एक हलवा आम्ही तिथून उचलला. हा बघा, हा हलवा मी घेतला. हलवा एक नंबर होता. मावशी बोलल्या जास्त विचार करू नको, अगदी तुझ्यासारखाच हलवा आहे, एकदम भरलेला. मग दुसऱ्या मावशींनी हलवा बारीक केला. बघा मस्तपैकी काम सुरू आहे. मावशी काय निघाला तर इथेच येणार परत. माझ्या मते सुटी करून ना 1-1.5 किलो नेट होईल. मावशीच्या आजूबाजूला मनीमावची गँग पूर्ण बसलेली आणि ती सुरी पण एकदम मस्त होती. 500 रुपये किंमत आहे त्या सुरीची, पण त्यांनी बघा काय मस्तपैकी मासा कापला जातोय. आईच मारा उभे. अजून पातळ घ्या. माझ्याकडे रस्त्यात काढशील तर मध्ये मार. हलवा मस्तपैकी फ्राय करायचा आणि त्याच्यानंतर जे टकली आहे त्याचं मस्तपैकी सार बनवायचं. एकदम भारी काम होईल एकदम. कळलं काय? 2 मोठे मच्छीचा घेतो. हे बघा बोंबील मस्त होते. आधी मावशींनी 700 रुपये वाटा सांगितलेला, म्हणजे 2 वाटे तो मिळून 700 रुपयाला एक वाटा होता. पण जसा उजेड पडला तसा मच्छी थोडी महाग झाली. हे खेकडे होते, कुर्ल्या. सो कुर्ल्या जरा लहानच होत्या, नाही तर कुर्ल्या घ्यायचा विचार केला असता. थोडे साईजला मोठे असते, ह्याच्याहून थोडे एक साईज मोठे असते तर मजा आली असती. कशी आहे? बर्फातले आहे ते, मजा नाही. जरा पुढे गेलो आम्ही आणि इथे सुरमई ही जरा चांगली दिसते. मग अमयने एक सुरमई सिलेक्ट केली. ही बघा मस्त सुरमई आहे. तर आपण मावशीनं दिली, आता मावशी सुट्टी करून देईल सुरमई. सो हे मासे कापायचे 30 रुपये घेतात पर पीस. आणि आता आपली सुरमई कापायला घेतील.
हम्म. तिला किती शिक्षा होते. पोट फुटलंय. सुरमई पण एकदम क्वालिटी मिळाली आहे, ताजी आहे. आणि मग तिला पैसे नाही घेणार. कुठून आलात तुम्ही? अच्छा, चुनाभट्टी. हे चुनाभट्टीवरून आलेले दादा, मस्त बार्गेनिंग केली त्यांनी, आम्हाला पण त्याचा फायदा झाला. मग नंतर निघता निघता मी कोलंबी घेतली, पूर्ण वाटा 500 रुपये. जेवढं पण दिसते ते सगळे 500 रुपये. सो कोळंबीचे आम्ही 2 वाटे करून घेतले. एक अमेय घेऊन जाईल, एक मी घेऊन जाईल. तर 500 रुपयामध्ये चांगली कोळंबी मिळाली. मस्त घरी जाऊन त्याचा रस्सा करायचा, सार करायचं. किंवा जर मम्मीनी परमिशन दिली तर कोळंबी भात पण मस्त लागतो. बघू आता काय होत आहे या कोळंबीचं ते. अच्छा. बाहेर मारुतीचं एक मंदिर आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली. दर्शन घेतलं लांबूनच. तर आता वाजलेत 6 आणि 6 नाही, ॲक्च्युली 6ला अजून 10 मिनिटं आहेत. आणि आम्ही मासे घेतलेले आहेत. सो बेसिकली एक मोठा हलवा, त्यानंतर एक सुरमई आणि एक वाटा कोळंबी. सो टोटल मार्केट थोडं टाईट आहे. आणि बाहेर जर आपण बघितलं तर ज्या बोटी आहेत त्या नाही आलेल्या आहेत. तर इथे जे मासे विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच आपण घेतलंय. आणि ओव्हरऑल 2000 मध्ये सगळं आलं ना, 2000 मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सो प्रॉफिटेबल डील होती. पहिल्यांदाच मी आलो या साईडला भाऊच्या धक्क्यावरती मासे घ्यायला. मे बी जेव्हा बोटी चालू असतात तेव्हा अजून स्वस्त मिळाले असते, बट सकाळी 5 वाजता आल्यामुळे बऱ्यापैकी रेट चांगला मिळालाय. आणि अशा प्रकारे हा आमचा व्लॉग मी इथेच संपवतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.